तापी रेसिडेन्सी परिसर हादरला. एकाच रात्री 3 घरफोड्या, लाखोंचा ऐवज लंपास. शहादा शहरानजीक शिरूर चौफुली परिसरातील तापी रेसिडेन्सी येथे एकाच रात्री 3 घरफोड्यांच्या घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी लाखो रुपयाचे सोने चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार किशोर बाबूलाल वर्मा हे लग्न समारंभानिमित्त कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी केली. या घरातून सुमारे 81 ग्राम सोन्याचे दागिने, 400 ग्राम चांदीचे दागिने आणि 1 लाख रुपये रोख असा मोठा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याच परिसरातील वैभव पाटील यांच्या घरात चोरी झाली. चोरट्यांनी 20 ग्रॅम सोन्याचे दागिने, 5,000 रुपये रोख रक्कम तसेच 2 मनगटी घड्याळे चोरून नेली. तसेच परिसरातील आणखी एका घरातही घरफोडी झाल्याची घटना घडली असून तेथूनही चोरट्यांनी मोठा ऐवज लंपास केल्याची माहिती आहे. एकाच रात्री 3 घरफोड्या झाल्याने तापी रेसिडेन्सी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवली. ठसे तज्ञ आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. मात्र अद्याप या तपासातून कोणताही ठोस धागादोरा हाती लागलेला नाही. या धाडसी घरफोड्यांमुळे पोलिसांसमोर चोरट्यांना शोधण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले असून परिसरातील आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. आशापुरी न्यूजसाठी मुख्य संपादक लाला चव्हाण यांचा ग्राउंड रिपोर्ट.